बारामती विधानसभा मतदारसंघातून लक्ष्मण हाकेंनी आज अर्ज भरला नाही. त्यांनी त्यांचा अर्ज भरण्यासाठी ते इच्छुक असताना त्यांनी आज अर्ज माघारी घेतला. आज दिनांक 6 एप्रिल 2026 वार सोमवार. याच्याविषयी बोलण्यासाठी मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ. लक्ष्मण हाके यांचा जर इतिहास पाहिला तर सांगोल तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यामधील येतात. सांगोल तालुक्याचे विधानसभेचे ह्याच्या आधी त्यांनी निवडणूक लढवली. ते साधारणपणे 300-350 मताच्या आसपास त्यांना मतं पडाली, विक्रमी मतं पडाली. आणि 2024 लोकसभेची निवडणुकीला माढा मतदारसंघातून ते आपलं खासदारकीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माढा मतदारसंघातून ते उमेदवारी अर्ज भरला. आणि त्यांना प्रामुख्याने 5,500 मतं जवळपास त्यांना भेटली. तिथंही त्यांचं डिपॉझिट जप्त झालं. मित्रांनो, आता महाराष्ट्राचे विधानसभेचे पोटनिवडणुका चालू असतात 2 ठिकाणी. त्यातले प्रामुख्याने बारामतीकडं विशेष करून लक्ष सर्व महाराष्ट्र राजकीय लोकांचं आहे. का तर अजितदादाच्या निधनानंतर ही पहिली निवडणूक आहे आणि निवडणूक निधन झाल्यामुळंच आहे, त्याला पोटनिवडणूक म्हणायचं. आणि त्यांच्या पत्नी सुमित्राताई पवार हे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि ते लढवत आहेत. त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरायचा म्हणजे बारामतीमध्ये जाऊन त्यांनी अर्ज भरायचा असा लक्ष्मण हाकेंचा एक अट्टासा होता. आणि तो अट्टासा निवडणुका जाहीर झाल्यापासून संविधानाने लोकशाहीने मला एक अधिकार दिला आहे आणि मी तो बजावणार आहे. आणि ह्यांच्या घरामध्ये ह्यांना सणभूती नाही. अजितदादा महाराज दुर्दैवाने त्यांचं बोलणं आहे, हाकेंचं बोलणं आहे, दुर्दैवाने मृत्युमुख झाला. आणि 3ऱ्या दिवशी त्यांनी शपथ घेतली. पार्थ पवारला त्यांनी खासदार केलं, पवारसाहेब खासदार झाले. ह्यांच्यात दुःख आहे का? संबंध महाराष्ट्रातली जनता हळहळते आणि ह्यांनी आपलं करिअर पूर्ण करण्यासाठी कोणी उपमुख्यमंत्री झालं, कोण राज्यसभेवर गेलं, आता हे आमदार, हे ह्यांच्याच मनाचं आहे का? इथलं सामान्य लोकांचं काय अस्तित्व आहे का नाही? सामान्य लोकांनी ह्यांचं दुःख का वाटून घ्यावी? ह्यांनी सामान्य लोकांचं दुःख यांच्या घरातल्या व्यक्तीचं दुःख वाटून घेतलंय का? ओबीसीवर काय अन्याय होतो? ओबीसींचा विकास झाला नाही, एका साईडला विकास झालाय. बारामतीचे 2 भाग आहेत, जिरायत आणि बागायत. बागायतवाल्यांचा विकास झालेला आहे, जिरायतवाल्यांचा झाला नाही. विशेष करून आमच्या समाजावर फार मोठा अन्याय या ठिकाणी होतो आणि आमची लोकसंख्या या ठिकाणी भरपूर आहे असं हाके सरांचं म्हणणं आहे. आणि ह्या प्रश्न सोडवण्यासाठी बारामती जगाच्या पटलावरती नेण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्याचा प्रश्न मांडण्यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके 100-150 किलोमीटरवरनं जाऊन बारामतीमध्ये दंड थोपटला. इथल्या खासदारकीला मी आमदारकीला मी उभा राहणार आहे आणि इथला मी आमदार होणार आहे, ही एक त्यांची कल्पना होती. आणि ते कल्पनासाठी गेले 1.5 महिन्यापासून ते दिवस रात्र मेहनत करत होते. गाव ना गाव, वस्ती ना वस्ती, वंचित, शोषित, पीडित या लोकांशी त्यांनी प्रचंड मोठा संपर्क वाढवला. आणि ह्या संपर्क वाढवल्यामुळं ते आता 2026 मध्ये बारामतीचे खासदार आमदार होणार होते. आणि ते प्रश्न महाराष्ट्र विधानसभामध्ये सभागृहामध्ये मांडणार होते की जे भारत देश स्वतंत्र झाला तिथून प्रश्न जे वंचित आहेत ते सोडवण्यासाठी आमच्या सांगोल तालुक्याचे हाके सर जाणार होते. आणि आम्हाला का वाईट वाटतं ह्याचा बी प्रश्न आहे की आमच्या भागातला एक चळवळीचा, जातीवादी भांडण लावणारा, समाजामध्ये तेढ-होवा करणारा ह्या व्यक्तीला एकदा आमदार केलं की हा कुठंतरी शांत होईल. म्हणून आमची बी अपेक्षा होती की त्यांनी बारामतीत पवारांचा पराभव व्हावा आणि ह्या आमदार व्हावा, ही आमची बी पण आज कुठला दिवस उगवला, कुठनीकडे उगवला, कोणाचं आम्ही तोंड बघितलं हे आम्हाला बी माहीत नाही की त्या गोष्टीला यश आलं नाही. शेवट ह्या बिचाऱ्यानं अर्जच माघारी काढून घेतला. प्रचंड मोठी आम्हाला खळखळ आहे. केवढा मोठा व्यक्तिमत्व, 5-50 हजार मतानं निवडून येणारे लक्ष्मण हाके ह्यांनी आज उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला. प्रचंड हाके सर दुःख वेदना आम्हाला झाले. त्या
च्या वतने मी तुम्हाला दुःख आहे, तुमचं पुढं माझी एक व्यथा आहे, तुम्ही समजून घ्या आणि येत्या काळामध्ये अशी काही संधी सोडू नका. पण मला एक आत्मविश्वास होता हा की सर तिसरी हॅट्रिक तुम्ही पूर्ण करणार, डिपॉझिट जप्त करण्याची आम्हाला आत्मविश्वास होता. पण काय असतं की वडापाव म्हणल्यानंतर कसं असतं, वडापाव घेणं आणि वडापाव देणं ही गोरगरिबांच्या पोटाची खळगी भरवण्यासाठी वडापाव एक छोटा अल्पाहार आहे. आणि ते पैशावर असतो, पैशावर पैसा दिला की ती येतो आणि ती लय मोठा चटका नसतो. 5-10 हजार 5-10 रुपयाची गोष्ट असते आणि त्याच्यामध्ये 10 रुपये द्यायचे आणि वडापाव खायचा आणि गरिबाचं पोट भरतं. अशातला बी एखादा प्रकार असू शकतो. तुम्हाला आज बारामतीची इतकं मोठी सहानुभूती जाणवली, अजितदादा गेलेलं दुःख झालं आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री यांचा फोन आला, त्यामुळं तुम्ही ढळला आणि इथल्या लोकांचे प्रश्न वंचित ठेवले. त्यांचा फोन आल्यामुळं शोषित पीडित वंचित लोकांवर फार मोठा तुम्ही अन्याय केला. एवढंच नाही तर ओबीसीवर बी तुम्ही अन्याय केलेला आहे. त्या रात्री कुठल्या लक्ष्मीचं दर्शन झालं देवबाप्पाला माहिती. कारण का आज सकाळी तुम्ही आज मीडियामध्ये बोलत असताना मीडियाने तुम्हाला प्रश्न विचारल्यानंतर काय तुम्हाला बोलायला तुमचा चेहरा आम्हाला सर्व काही सांगून जात होता. शब्द सुचत नव्हते की मुलुक मैदानी तोप महाराष्ट्राची 8047 जशा गोळ्या झाडत असे तुमच्या तोंडातनं शब्द निघणारे, पण आज काय शब्द निघत नव्हता. इतकं तुम्हाला ही झालं, खंत वाटली का काय मॅनेज झाला काय आम्हाला माहिती नाही. तुम्हाला अनेक वरिष्ठ लोकांचे फोन आले, त्याच्यामुळं तुम्ही कुठंतरी हा निर्णय थांबवला. भरणे मामा तुमच्या सोबत आले, आम्हाला सुद्धा माहिती आहे की तुम्ही कशासाठी एवढा आटासा केला. अगदी हाके सर तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, नाच तुम्हाला समाजाचं घेणं आहे, ना ओबीसीचं आहे, ना त्या आमदारकीचं आहे. ओनली लक्ष्मीचं दर्शन झालं, जिंदाबाद. लक्ष्मीचं दर्शन झालं की सभागृहात जाणारी माणसं खूप वेगळे असतात, त्यांची धडपड आहे वेगळी असते, त्यांचे विचार वेगळे असते. तुम्ही त्या विचाराची नाही, त्या सभागृहात तुम्ही सहजासहजी जाऊ शकत नाही. का तर तुम्हाला लक्ष्मीचं दर्शन ज्या वेळ होतं तुमच्याकडे ते सरस्वती आहे आणि सरस्वतीने ते लक्ष्मी येते आणि त्या लक्ष्मीला हँडल करणारा लक्ष्मण आहे. त्याच्यामुळं मी एवढंच तुम्हाला हाके साहेब तुम्हाला एवढंच बोलेन, तुमचं हे वागणं बरोबर नाही. त्यासाठी एवढंच म्हणेन मी लास्ट की दोन हाना पण मला लक्ष्मण हाके म्हणा, ह्या वृत्तीनं तुम्ही चाललेला आहे. तुमच्या ह्या समाजाला वेटी धरून जातीमध्ये तेढ निर्माण करून सोशल मीडियावरचा गैरवापर करून तुम्ही आज जी उमेदवारी माघारी घेतली आणि हे जे टाळो फोडला त्याचं जरा दुःख जरा कुठंतरी विचार करा. समाजाचे लोक असतात भोळे भाळे, शोषित पीडित वंचित, तुम्ही त्याच्यावर जरा प्रश्न उठवा, चांगली बुद्धी बाळगा आणि हे अर्ज, कारण का तुम्हाला माहिती होतं तुमचं डिपॉझिट जमा होणार आहे, तुम्ही अर्ज घेणार आहे. पुन्हा एकदा तुम्हाला लक्ष्मीनं दर्शन दिलं, त्याच्याबद्दल त्या देवी देवतांचं सुद्धा अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा शेवट एवढंच म्हणेन, दोन हाना पण मला लक्ष्मण हाके म्हणा. मित्रांनो, सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ.